पिंट्या जेवण की करून आला ना तू? हो बाबा. लोहा लोखंड टीन टप्पर आला. अरे जुना पुराना लोहा. भंगार वाले भंगार वाले आना. जुना पुराना लोहा लोखंड टीन टप्पर आला. ओ भंगार वाले थांबा थांबा. हा बोला भाऊ, आहे का तुमच्याकडे भंगार? हो. का भाव घेऊन राहिले? काय आहे तुमच्याकडे? आमच्याकडे औषधाचे डबे आहे, पिपा आहे, केसिंगचा तुकडा आहे. कसे डझन ने घेता का किलो ने घेता तुम्ही? भाऊ आम्ही किलोच्या हिशोबाने घेतो. हो का? हो हो आहे आपल्याकडे आहे भरपूर औषधाचे डबे आहे. यावर्षी काही उत्पन्न झालं नाही. सगळं औषधामध्येच माणूस खर्चात उतरून गेलो. आता भरपूर सारे काही डबे आहे भाऊ आमच्याकडे. आणा ना मग, तुमची गाडीच भरते आमच्याकडे. आणा आणा. तर तुम्ही नाही का भाऊ तिकडून या, तिकडून तिकडून वाट आहे, मी येतो तिकडे समोरच्या गेट पाशी. हो तिथं या. मी तिथं नाही का थोडं मी बी इकडून येतो काम करत आहो. मग तुम्हाला देतो. या मग. पैसे नगदी आहे ना भाऊ? हो नगदी नगदी. हो आपल्याला नगदी पाहिजे. हो या या. पण फोन पे गुगल पे नाही आपल्याकडे, कॅश पाहिजे. बरं काही हरकत नाही, कॅश देऊन देईन. हा ठीक आहे ठीक आहे या या. अरे पिंट्या तू इथंच थांब. तो भंगारवाला आलाय, त्याला मी आहे ना घरी जाऊन भंगार देऊन येतो आणि थोडंफार जे वावरात आहे ते त्याला देतो. हा आण रे बाबा लवकर. अरे वेळ होत आहे रे मध्ये. नील्या गगन केतले. चला चालू चालू माणूस थकलाय. अरे बरोबर भंगार भेटत नाही. पोटा पाण्याचं सवाल आहे कवा येते यार. या आण भाऊ लवकर. हे घ्या भाऊ भंगार. अरे बस एवढसा? हो एवढं म्हटलं तरी भाऊ आज किती पैशाचा आहे? काय एक डब्बा 500 रुपयाचा आहे भाऊ. तुमचा काय विचार आहे? आता एवढ्या मोठ्या डब्याची किती किंमत लागेल भाऊ? अरे पण हे किलो भर बी नाही डब्बे तुमचे. अरे भाऊ किलो भर नाही, पण मग एक एक डब्बा 500 रुपयाला घेतला आम्ही. आता आमचं सगळं पीक पाण्यात गेलं. एवढंच आहे का? जे काही घडल ते तर घडवा लागल ना. आता तुमच्याकडे एवढंच आहे का? नाही आहे थोडं घरी आणतो मी थोडं. तर मग आणा ना, एवढ्याला का होईल? हो आणतो थोडं. तुमचे भरलेले डबे थोडी 500 रुपये द्यासाठी. तुम्हाला खाली डब्याचा भाव कमीच भेटणार आहे ना. नाही आता कसं आहे, तुम्ही मार्केट मध्ये कुठे घुमून पावा, खाली डब्याचा भाव किती आहे. तुमची गोष्ट खरी आहे. मग आमचा सगळा खिसा ह्या डब्यापायी खाली झाला भाऊ. आता भरा ना तुम्ही. आणा किलो भर करा किंवा 2 किलो करा, किती बी करा, पण आणा थोडसा. जे होणार जे मिळेल ते तर आता या डब्यातून कमवायचे. आता का करणार आहोत आपण. थोडं घरी आहे. हो तर मी वाट पाहतो ना इकडं. आणा तुम्ही. आणतो बर आणा. येतो थांबतो तर बरी. पिंट्या पिंट्या मी थोडा घरी जातो, तू इथंच थांब. मी घरून थोडा भंगार घेऊन येतो आहे ते. हो बाबा. जाऊ नको कुठे, इथंच थांब. काका कुठे जात आहे? थोडं घरी भंगार आहे, ते भंगार घेऊन येतो म्हणलं. थोडं भंगारवाला थांबून आहे. भंगारवाला का? हो थोडं भंगार घेऊन येतो. बरं पिंट्या कुठे आहे? आपला वावरात आहे का? वावरामध्ये आहे. हो ठीक आहे या. होय अय साला भंगारवाल्याने तर लुटच मसवून टाकली. माय भंगार भंगार हे का भंगारवाले गावालाच भंगार बनवते का काय का?
एक गेलं का दुसरं येते, दुसरं गेलं का तिसरं येते. 500 रुपयाची धक्की चालेल, चाललं जातं हे लुटून. एक वर तर पूर्ण काळ्या करून टाकेल. 500 रुपयाची धक्की. ए भाऊ, कुठला आहे का तो? दिसला नाही कधी या गावामध्ये. पहिल्यांदा आलं इकडं. तुमच्याकडे भंगार आहे का? नाही रे, भंगार नाही माझ्याकडे. का रोजचे भंगारवाले ते किती ना सकाळपासून काही बोलणं आली. आपल्याकडे ते बाटला जमते. आता तुला का बेवडं दिसता का मी बाटला ठेवाले? तुम्ही शांत व्हा ना, एवढं राग कशाला करते? काही असं तर आ ना. काहीच ना, जा ते गावामध्ये घे, जा घुस गावामध्ये. तसे रोजचे भंगारवाले येते साला, पूर्ण गावाला लुटून टाकला भंगारवाल्याने. तुम्ही लईच संख्या वाढली होती भंगारवाल्याची साला. थोडं जास्त बोललो या. वावरात जाऊन पाहतो. यांच्या पिंट्या बी आहे वाटते. आवाज देत होता पिंट्या म्हणून. पाहून येतो. कुठं गेलं तू? मी घरी भंगार आणतो म्हणून सांगून गेलो, आणि कुठं गेला तर ते पता लागलं. पिंट्या थांबायला सांगलं पण कुठं गेला पिंट्या? पिंट्या नाही दिसतंय. वाटीत बसून आहे का कोणकडे गेलं? पिंट्या, 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 पिंट्या तुला एका पण दिवस कोणकडे गेलं तर खाती कुठं गेलं? पिंट्या, गेलं काही माहित नाही. पिंट्या, पिंट्या गेलं काय बरोबर? पिंट्या, कुठं गेलं पिंट्या? वावरात पाहिलं, वावरात नाही आहे. रस्त्याने तर मी चाललो गावाच्या, गावाकडे गेलं नाही. गेलं कुठं? कुठं गेलं अजून पिंट्या? काही समजत नाही. कुठं गेलं अजून पिंट्या? पिंट्या, पिंट्या कुठं गेला का? तुमकापासून लागा वावर शोधलं, वावरातही नाही, कुठंच नाही. पिंट्या कुठं गेला का? मला सांगितलं होतं इथे थांबायला. कुठं गेला? काका, काका, कुठं येईल नाही? काका, कुठं फिर? काय झालं काका? तुम्ही परेशान वाटत आहे. पोरग नाही मंगापासून मी काय काय फिरत आहो. पोरग? हो. कुठं गेलं काय सांगून गेलं नाही, काय नाही. कोणाला विचारलं कोणी सांगत नाही. जाऊ दे ना काका, एवढं टेन्शन नको घ्या तुम्ही. खेळत असून कुठल्याही मध्ये की येऊन जाईल तो घरी आपल्या टायमाला. माझा पिंट्या असा कुठं जात नाही.
बिना सांगल्या बी करू कुठे गेला असेल दगडू माझा पिंट्या. अरे काय झालं काका? साऊंड रडून आले काका. दगडू काय झालं? ते आमच्या पिंट्या कुठे गायब झाला का म्हणते. गायब झाला? हो. असं अचानक कुठे गायब झाला असेल? कुठे शोधलं का नाही तुम्ही बरोबर काका? कुठे गेला पिंट्या काही माहित नाही. असा कसा पिंट्या गायब झाला? किती वेळ झाले काका तो गायब झाला? 3-4 घंटे झाले तो गायब झाला. बापरे, तुला छोटा मुलगा 3-4 घंट्यापासून गायब झाला. बरं तुम्ही टेन्शन नको घ्या काका. आपण एक काम करू, आपण ते सुधीर साहेब आहे ना, आपण त्यांना जाऊन भेटू. ते आपली मदत नक्की करेल. हो, पिंट्या तुम्ही- भेटून जाणार. तुम्ही जाऊन या तिकडे सुधीर साहेबाकडे. मी आपल्या गावात दगडू एक काम कर, तू गावात जाऊन पहा. हा. तिथे भेटते का मला सांगशील, मला फोन करशील जर पिंट्या दिसला तर. हा? ठीक आहे. मी यांना सुधीर साहेबाकडे घेऊन जातो. चला काका आपण सुधीर साहेबाकडे जाऊ. चला. साहेब असा कोणता गुन्हा केला मी? तुम्ही असं पकडून आणलं? मी काय ड्रग्स विकतो का साहेब? जास्त शाबरा वर तू जास्त बोलत आहे तू. इथं कुठे फिरायला आहे तू? कोणता तू? मी भारतातला. भारतात कुठे राहायचं मग तू? मी महाराष्ट्रामध्ये. लई शायना दिसून राहिला तू. हा महाराष्ट्रात कुठे राहते तू? यवतमाळ जिल्हा डोंगर गावात राहतो मी साहेब. तिथल्या लई कंप्लेंट येतात बापू. का? कशाचा? 3 टप्पे चोरीचा होत आहे तिथून. साहेब मी असा तसा माणूस नाही, इमानदार माणूस हो मी. नाव काय तुझं? मंग्या मंग्या? साहेब, मंग्या मंग्या? मंग्या मंग्या. हो का? चल बस. बैताडा गाडीवर बस. साहेब तुम्हीच तर चांगलं बसले. ते तर मस्त आहे का मग? गाडी बस. चला ना मग चल. ठाण्यात नेलो तुला बेंट चल. अरे साहेब तुम्ही काय नाही केलं बस. चुपचाप. अरे साहेब तुम्ही लवकर या. साहेब बरं झालं तुम्ही नाना भाऊच्या वावराजवळच भेटले. साहेब थोडं चला साईडला गाडीला. आम्ही प्रॉब्लेम मध्ये आहोत सर. अरे शांत घ्या. काय झालं सांग. साईड हो या साहेब. बरं झालं तुम्ही वावराजवळच भेटले. साहेब अबे खालतं उतर ना. साहेब 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 यांचा मुलगा पिंट्या सर. आमच्या पिंट्या गायब आहे साहेब. पिंट्या गायब झाला? असा गायब झाला? वावरात होता. वावरात बी नाही दिसत. घराकडून मी आलो, गावात पण नाही. त्याला का मिस्टर इंडियाची घडी गिन भेटली का? असा गायब झाला तो? हो साहेब 4-5 घंट्यापासून यांचा पिंट्या गायब आहे. हेच या नाना भाऊचं वावर होईस. बस आम्ही तुमच्याचकडे निघालो होतो. याने थोडेसे घरी गेले होते. बस घरून वापस आले तर वावरामध्ये तो आहेच नाही. पूर्ण वावर शोधले यांनी. गावामध्ये बघितलं पण पिंट्या कुठे भेटलाच नाही. म्हणून आम्ही तुमच्याचकडे येऊन राहिलो. तर बरं झालं तुम्ही इकडेच आले. तर खूप तुमची मदतची गरज आहे. मदत करा साहेब तुम्ही. तर अशी भानगड आहे. तर तुम्ही एक काम करा, घरी जावा. घरी आला का नाही बघा. मी तुमच्या वावरात जाऊन शोध घेतो. ठीक आहे? आणि काळजी करू नका बिलकुल. मी काय ते शोध लावतो. आणि तुम्हाला जर एखादी आला मुलगा घरी तर मला नक्की कळवा. ठीक आहे? घरीच जा आणि आम्हाला कळवा. पूर्ण एक वेळा आणखी गावामध्ये शोध घ्या आणि घरी पण बघून घ्या. जावा रामदेव पाटील. तुमच्या तुम्ही वावरामध्ये. टेन्शन घेऊ नका. मी आहो. ठीक आहे शोध बरोबर. घेतो टेन्शन का नको घ्या, घेतो आम्ही शोध. जातो इथंच आहो आम्ही तुमच्या वावरामध्ये. मुलगा सापडला पण सांगा जो. आणि साहेब एक गोष्ट सांगतो तुम्हाला. मला हे याच्यावरच डाऊट आहे पूर्ण. कारण माहिती आहे का तुम्हाला, नामदेव काका यालाच भंगार आणायला म्हणजे घरी गेले होते. आणि हा यांच्या बिलकुल हे इथं झापूट आहे ना हे यांच्या वावराचा, हे इथंच होता. आणि हा गायब झाला. काका आले, हा तिथं होताच नाही. बिलकुल नव्हता हा तिथं. आणि हा तुम्हाला कुठून भेटला? मला याच्यावर डाऊट आहे. याला विचारा साहेब. भाऊ मी तुम्हाला असा कसा माणूस दिसताय का? जास्त बोलत आहे तू. आणि तुझ्यावर तुम्हाला पहिले शक आहे. तू बिलकुल माझ्यासोबत राहा. हा? आणि केस सॉल्व्ह होईपर्यंत तू माझ्यासोबत राहायला पाहिजे. ठीक आहे? चला आपण. डाऊट आहे मला, याला सोडा नको. नाही याला सोडत नाही बिलकुल. चाल तू माझ्या पण साहेब अरे जवळ आहे. मला तर पूर्ण शक आहे सर साहेब. अरे तुम्ही घ्या ना. नाही याला मदत ठेवा, याला सोडा नको. अरे मी करून चाललं का? अरे हे आलं होतं येतं. अरे चुपचाप बस ना. दिसत नाही का तुम्हाला? पोलीस वाला समोर आहे. बोलत आहे जास्त. हुशार दाखवू नको. चाल तिकडं. भंगारवाला सोनं जसं. आणि थोडं शांतीने घ्या. काय ठेवा. हे शेत नामदेव नामदेव काकाचं. आणि नामदेव काका तिथेच काम करत होते. आणि पिंट्या बस त्यांच्या सोबत असं आला होता शेतामध्ये ते काम पाहायसाठी म्हणून. हो. आणि हा भंगारवाला त्या टायमाला आला होता सर. मला अजूनही पहिले 2 दंडे मला बाटली विचारत होता. हो मारा मारा दंडे मारा. एवढी मारली. अरे तुम्ही काय केलं का?
तुम्ही शोध घ्या पहिलं मग मनामध्ये हो याला अरे सोडा मी काय नको. म्हणतो तू आता का करत होता याच्या वावरापाशी का करत होता तू अरे ते तो होता ना वावरवाला आहे का ऐकून तर घ्या पहिलं. पिंट्या गायब कसा झाला मग मले काम आहे तू त्याच्या वावरापाशी होता हो होतं. मग शांत बस मी शोध घेतो आणि मी पाहून घेतो सर्व मी आणि पता लागतेस आणि तुले मग वाजवतो म्हणून सांगणार मी ठीक याचा आहे पट्टा खोलून याला सुटवायच्या धुंडावर. नाही, याची लाल करतो ना मग घे सुतो घे चल पकड शांत झालं पहिलं अबे तू कुठं म्हणत धसता साहेबाला समोर होते ना. नाही, तुम्हीच जावा ना तुम्हीच पहा साहेब या ना साहेब काय तर तुम्हीच ढूंढणार आहे ना हे समोर समोर चालले या तुम्ही काय मागा मागं चालले समोर कोण होत आहे याले मी म्हणतो ना अजूनही याले हो शांत राहील जास्त शांत करू नको या. ते म्हणजे इथंच ते काकाजी यार कापत होते आणि पिंट्या इकडेच होता तर ते इथूनच गायब झाला. हा. हा. साहेब हे का सर का सर निंबू या इथं हे बावली दिसत आहे काळ्या जादू करासाठी तर पिंट्यात उचलला नाही साहेबला हात कशाला लावला तुम्ही त्याच्या वावरामध्ये याचं सर मला पूर्ण डाऊट येत आहे सर. मग हे सर बघा सर पिंट्याला काही बरं वाईट झालं नाही पाहिजे सर लवकर शोध लावा सर. हे बरं शांत सर आमच्या गावामध्ये तर असं कोणीच नाही आहे सर. आपण आता सर मला अजूनही खरंच याच्यावरच सर डाऊट आहे सर. हे तू येऊ का माहिती नाही ते कुणाचो मला का माहित हा सर मला माहित काय तुम्ही शोधासाठी आले ना तुम्ही माझ्यावर काऊन डाऊट करताय सर शोधा सर अजून काहीतरी सापडलं वाटतं. लाइटर सर अरे काय दगडू लाइटर वायटर वापरते तू सिगरेट घेऊन पेते का रे. हा अरे माझ्या बाबाची निशाणी आहे. बाबा पे पहिलं दमाने गेले बाबा. हो काय म्हणूनच रे तू लई पुराणं दिसून राहिलं. सिगरेट घेऊन नको पेत जाऊ बरं. आणि पोरगी घेऊन भेटली का नाही लग्नासाठी. चालू आहे यार आता पाहणं. चालू आहे का बरं टेन्शन नको भेटेल पोरगी भेटेल. पावडे सर हे दगडूचा लायटर आहे सर. दगडू हा आमच्या गावामधला. तुमच्या गावात राहते हो गावात राहते सर. त्याला वडील नाही एकटाच आहे तो. त्याच्याकडे पाहिलं का पहिलं सर हे लायटर पक्का सर त्याचं होईल सर. दगडूचं लायटर होय है ना मी चौकामध्ये बसून होतो तेव्हापासून तर कोणी गेलं नाही भंगारवाल्याच्या शिवाय हो सर. आणि दगडू सर गावातलाच. दगडू गावातच राहतो ना हो तो आता काही घरी पण भेटणार आता नाही नाही घरी तो आता नाही आहे. हो आता दगडूवर मला शक वाटत आहे तर आपण असं करू हो दगडूकडे जाऊ दगडूचा वावर आहे का हो सर त्याचा वावर सर हे बस याच धुऱ्यानं सर त्याचा वावर आहे. म्हणजे हा धुरा नाही का मेन रस्त्याला पण मिळते आणि जर सरळ गेलं ना थोडस लांब आहे वावर 2-2.5 घंटे लागते जायला आणि आपली टू व्हीलर जात नाही तिथून. बरं त्याच्या वावरात बंडगी नाही का हो सर बंडा सर्वच त्याच्या वावरामध्ये सर. इथून धुऱ्याहून जाता येते मेन रस्त्यावर जाता येते का मेन रस्त्यावर नाही सर डायरेक्ट ह्या धुऱ्यावरून सरळ धुरा त्याच्या वावरात जाते. खूप लंबा आहे वावर 15-20 आवर दूर जायला लागते 2-2.5 घंटे लागते. तर सर मला सर हे काळ्या जादूचा खेळ वाटून राहिला सर. आणि त्याचा बंडाई सर्वात आखरी त्याच्या वावरात कोणी जाती नाही त्याच्याशिवाय. नाही मला- हे ठीक आहे त्याची काळी जादू मी पूर्ण काढतो पहिला आपण शोध घेऊ ठीक आहे मला त्याच्यावर डाऊट वाटत आहे आणि भंगारवाला मी जातो साहेब. तुम्हाला भेटलं ना तुमचं काय होतं. मी तुला मला वेळ होत आहे साहेब. आज बाहेर वेळ झाला तुला पाहिजे. सोडत नाही. अजून तुझ्या पूर्ण पत्ता व्यतिरिक्त लागेल. कोणी गेलं नाही. आता मला हे दगडूचं हा, सर. फक्त लायटर भेटलं. याच्या व्यतिरिक्त नवीन माणूस आला नाही. शक्य मा गेला नाही का अरे साहेब होऊ शकते तुलाच गायब केलं आणि दगडातून तुझा हात असेल का बंदर झाला. तू शांत बस बरं इथून धुऱ्यावर जाते ना चला सर बरं चला माय मला. सर होत आहे वेळ होत आहे नाही, सर. तू चाल मागं. लहान पोरगा आहे सर पिंट्या सर.
सुधीर सर, आपण सकाळी येऊन शांत राह. एक ना आवाज येत आहे. सर आवाज नाही दिसतो पण चालू आहे. आता हो ना साहेब, असं आपल्या त्या दगडूचा वाडा. अबे थोडं शांत बसा ना. शांत बसा. काही ऐका ना तुम्ही मजाक चालली का? फडफड. थांबा थोडं शांत राहा. मला पूर्ण शक सर, पिंड्या नाही इथं काहीतरी गडबड आहे. चला सर, थंडी लागत आहे. सर तुम्ही शांत बसता ना. नाही या पिंड्या, या पिंड्या तर येतच आहे. तो दगडू ना. हे दगडू हे का करताय? आणि ते याचा आवाज नाही निघत आहे. शांत बस ना. शांत बस. हाव ना मी हाव ना. दगडू साला हे कवापासून जादू टोना करायला लागलं साला. आणि पिंटल सर सर साहेब 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 लवकर लवकर. थांबा तुम्ही हे गडबड करू नका. मी पाहतो काय. या तुम्ही माय मागे याला शांत ठेवू पाहिजे. या इकडं. हे बघा, हे पिंट्या. गावातला असून असे काम करते तू? दगडू, तू असा करशील कधी सोचलं नव्हतं. गावातलाच माणूस असून तू गावातलाच पोरगा गायब करून तू असे धंदे करते तू. करते तू साले असे काम करते का तू? साले तुझ्या करता सुधीर भाऊ माझ्यावर शक केलं माहित आहे. किती परेशान झालं तर साले असं काम करते बे. सांग तू असं काम केलं दगडू? सांग दगड्या, तू असं काम केला? तांत्रिक बाबा, मला तुमची एक मदत पाहिजे. माझं लग्न नाही होऊन राहिलं आणि माझ्यासंग कोणी ढंगाना पण बोलत नाही. काहीतरी उपाय सांगा याचा जादू वादू करून. काही उपाय आहे पण लय अवघड आहे. तुला एका लहान मुलाचा बळी द्यायला लागन का? तू तयार आहेस? बली बाबा, हे माझ्यासंग नाही होऊ शकणार. कोणता दुसरा उपाय सांगा ना. दुसरा कोणताच उपाय नाही. तुला जर कुणावर वशीकरण करायचं असेल तर तुला एका लहान मुलाचा बळी द्यास लागेल. जा आधी तू पूर्णपणे तयार हो, तेव्हाच माझ्याकडे ये. सर्व कसं करायचं, का करायचं, तू पूर्णपणे तयार झाल्यावर तुला मी तेव्हाच सांगेन. जा आता तू जा. कोण होता तांत्रिक? मी त्याचा चेहरा पाहू नाही शिकलो. तो चेहरा लपवून होता. सांगून दे आपल्या नामे भाऊले का पिंट्या भेटला म्हणून. हो साहेब, नाना भाऊ लई परेशान होत असेल साहेब. हो ठीक आहे, मी आले घेऊन जातो. कोणता होता तांत्रिक तो पाहतो. चल. हो न्या साहेब, त्याला न्या भेंडा जेल मध्ये जोर चालेले पकडून. असं करते दगडू. असं करते म्हणून माहित तुझी होतं. बे तू का घेतला? म्हणजे बहिणी म्हणून दिली आताच. जाऊ दे ना साला, तसे हरामी आहे. तुम्हाला काय करायचं याच्यात?